कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। पनवेलमधील साईगाव शेतकऱ्यांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा, सरपंच अनिल ढवळे यांनी केले गंभीर आरोप। बांधकाम मंत्र्यांची मुंबई गोवा महामार्गावर पाहणी, वेरळ घाटातील वळण सुधारण्यासाठी तोडगा काढण्याची ग्रामस्थांची मागणी। माणगावमध्ये शिवसेना राष्ट्रवादी वाद, गोगावले साबळे आमने सामने। आणि राखीच्या नात्याची सुंदर परंपरा, इनरवेल क्लब ऑफ पेण तर्फे पोलीस बांधवांना स्नेहाची राखी। पाहुयात सविस्तर वृत्त। पनवेल तालुक्यातील साईगाव येथे एका स्थानिक शेतकऱ्याच्या जमिनीवरील हक्क धोक्यात आणणारा प्रकार उघड झालाय। संबंधित शेतकऱ्याच्या 7/12 उतार्यावर परक्याचं नाव नोंदवण्यात आलं असून धक्कादायक बाब म्हणजे नोंद जूनमध्ये झाली, पण अर्ज मात्र जुलैमध्ये स्वीकारला गेलाय। या प्रकरणामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी संतप्त झाले असून सरपंच अनिल नामदेव ढवळे यांनी तहसीलदारांची भेट घेऊन चर्चा करून सखोल चौकशीची मागणी केली आहे। सध्या तहसील कार्यालयाकडून चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्यांवर कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचं लक्ष लागलं आहे। बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली असताना लांजा तालुक्यातील वेरळ घाटातील एक वळण सध्या धोकादायक ठरत आहे। अवजड वाहनांना येथे टर्न घेताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत असून या वळणावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा त्रास अधिकच वाढला आहे। स्थानिक नागरिक आणि प्रवासी वर्गाने या वळणावर तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे। बांधकाम मंत्र्यांच्या पाहणीनंतर येथे सुरक्षित वाहतुकीसाठी तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त होती आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी वादग्रस्त खालिद का शिवाजी या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली आहे। गरज पडली तर मुख्यमंत्री या चित्रपटावर बंदी घालतील, त्यांनी स्पष्ट केलंय। इंडिया आघाडीत आता काहीच राहिलं नाही, त्या आघाडीतील पक्षांचा जनाधार संपलाय असं देखील ते म्हणाले। सर, आता मी ऍक्च्युअली त्या चित्रपटामध्ये काय आहे किंवा काय मी बघितलेलं नाही किंवा मी माहिती घेतलेली नाही, पण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि जे मराठी माणूस म्हणा किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही म्हणजे थोर पुरुषांबद्दल आक्षेपार्ह काही होत असेल तर सरकार त्याच्यावर कार्यवाही करेल। गरज पडली तर मुख्यमंत्री बंदी पण घालतील, पण छत्रपतींचा इतिहास किंवा त्यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह जर केलं जाईल तर ते महाराष्ट्रामध्ये किंवा देशात सुद्धा कुठेही खपून घेतलं जाणार नाही आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होईल। सामाजिक कार्यकर्ते नासिरभाई सिडकोच्या कारभारावर भलतेच आक्रमक झालेत। उल्वेनोड जवळील बामण डोंगरी स्टेशन समोर पार्किंगमध्ये उभे असलेल्या फेरीवाल्यांची गाडी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी तोडफोड करून तुकडे तुकडे केली। या घटनेने संतापलेल्या नासिरभाई यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गरिबांच्या वर होणारा अन्याय उघड केला। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सिडकोची दादागिरी दाखवून दिली आणि फक्त आंदोलनच नाही तर थेट कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय। परिसरातील नागरिक आणि फेरीवाले या कारवाईमुळे प्रचंड संतापले असून सिडकोला वठणीवर आणण्याची मागणी होती आहे। बार-बार गरीब के पेट पर लात मार के क्या मिलने वाला है, आपको बताओ ना, क्या मिलेगा? एक गरीब का पेट किस पे चलता है? ये खाने पे चलता है ना, अगर वही चला। ये सिडको वाले का दादागिरी चालू हो गया है। हमारी गाड़ी पेन पार्क में खड़ा होते हुए जबरदस्ती आके गाड़ी तोड़ के जाना, इनको ये अथॉरिटी किसने दिया है और इस पे बहुत से गरीब लोग हैं जो इस पे बात करेंगे। एक मिनट, आप हमारे करूँ मतलब नहीं कमेंट्स कुछ नहीं। जो भी सिडको के लोगों ने जो भी गरीब लोगों की गाड़ियाँ तोड़ी हैं या जिन गरीब लोगों के पेट पे लात मारा है, सबसे बड़ी बात तो ये गलत बात ये है क्योंकि ये पार्किंग में आके उन्होंने तोड़ा है।
पार्किंग में आके इनको तोड़ने का कोई राइट नहीं बनता। इसके खिलाफ जो भी हमारे जो वरिष्ठ लोग हैं हम उनसे बात करेंगे और जल्द से जल्द इसका फैसला करेंगे कि मुझे एक ही चीज़ समझती है, गरीब लोगों को उनका हक मिलना चाहिए और जो भी उनका नुकसान हुआ है उनके नुकसान की उनको भरपाई मिलनी चाहिए। मैं प्रशासन से यही विनती करता हूँ। और ये आज से नहीं चालू है, बहुत पहले से चालू है दादागिरी। बहुत इनको खाली गरीब लोग दिखते हैं, अमीर लोग इन लोगों को नहीं दिखते हैं। जो गरीब लोग अगर वो बाहर धंधा कर रहे हैं तो उनका उठाते हैं, वो जायज़ है। लेकिन पेन पार्क में आके जबरदस्ती सिक्योरिटी को धमकी देना और बोलना कि धमकी दे के यहाँ पे गाड़ी उठाना, ये गैर कानूनी है। तो इसके खिलाफ हम लोग जरूर जाएंगे। इसके लिए जो करना पड़े हम लोग करेंगे। बाकी प्रशासन देखेगी प्रशासन को क्या करना है। माणगावमधील विळे येथे मातोश्री विठाबाई मारुती गोगावले इंग्लिश मीडियम स्कूलचे भव्य उद्घाटन युवा सेना कोर कमिटी सचिव विकास गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। हा सोहळा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश नलावडे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी साजरा करण्यात आला। यावेळी गोगावले यांनी राजीव साबळे यांच्यावर थेट आणि कडवट शब्दात टीका करत नलावडे यांना पुढील राजकीय पातळीवर नेण्याचा निर्णय आता जनतेच्या हातात असल्याचं स्पष्ट केलं। कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख घोसाळकर, संपर्क प्रमुख अरुण साळके आणि युवा सेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांसह शिवसेना पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज इंग्लिश मीडियमची शाळा या ठिकाणी सुरू केला। भविष्यामध्ये तुम्हाला तिथे लागणार असणार असं नाही की फक्त आपले शेजारचे माहिती आहे, पण त्याच्यात आपली बऱ्याचशी फक्त एकच म्हणजे मी आपल्याला सांगतो की त्यांना आम्ही तिथे उपयोगी आहे। कारण की एक असा माणूस आहे की प्रत्येक गोष्टीला बऱ्याचशा घराला सांगत असतो किंवा माझ्यापेक्षा चांगल्या पदाधिकाऱ्याला सांगत असतो की एखाद्या कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्यांनी स्वतःला ऐकल्यानंतर काही बिघडत नाही। आणि त्यावेळेस मी सांगितलं की राजीव साबळे सारखा हरामखोर माणूस या रायगड जिल्ह्यामध्ये कुठं सापडणार नाही। तर त्यावेळेस मला सांगत होते समजू, अरे नाही रे तो असा आहे म्हणून मी ओळख करणार। तुम्ही तुमचं वय आहे त्याच्यापेक्षा अर्ध माझं वय आहे, परंतु तुम्ही माझ्या वडीला परंतु वडिलांच्या पाठी कोण म्हणजे मुक्ती करतो हे विकास करता माहिती आहे। आणि म्हणून असू द्या आपण चांगल्या माणसाने सुखवानी काम केलं। शिंदे साहेबांच्या खिशातनं पैसे काढून दिले, भरत शेठच्या खिशातनं पैसे काढून दिले, तुमच्या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या खिशातनं कदाचित पैसे घेतले असतील, तर राजकीय गोष्टीसाठी काही पैसे केले असतील हे देखील मला माहिती आहे। परंतु अविनाश तुझ्या संस्थेला जे जे लागणार सहकार्य जेवढं तिकडं केलं त्याच्यापेक्षा या शाळेला भरत शेठच्या राहणार आहे। परंतु कुठल्याही गोष्टीची आपण लोकांनी घाई करायची थोडासा वेळ काढला। माणगाव तालुक्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील राजकीय वाद आणखीनच पेटलाय। शिवसेना कोर कमिटी सचिव विकास गोगावले यांनी अलीकडील कार्यक्रमात ॲडव्होकेट राजीव साबळे यांच्यावर कडवट शब्दात टीका केली होती। त्यानंतर आता ॲडव्होकेट साबळे यांनी प्रत्युत्तर दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मी एक व्हिडिओ क्लिप बघितली काल रात्री, त्यामध्ये विकास गोगावले आमदार पुत्र मंत्रीपुत्र यांनी मला हरामखोर असं म्हटलेलं आहे। वास्तविक हरामखोर म्हणजे कोण? हरामाचे जे पैसे घालतात त्यांना हरामखोर म्हणतात। हरामाचे पैसे जो अधिकाऱ्यांच्या बदल्याने बढत्यांमध्ये हरामाचे पैसे घेतात ते हरामखोर, जे पास्कोमध्ये पैसे खातात ते हरामखोर, जे महाड MHDC मध्ये पैसे खातात ते हरामखोर। लक्षात घ्या। त्यामुळं आमचं कधी हरामाच्या पैशाचा संबंध आलेला नाही। आणि शिवीगाळ घालायची तर आम्ही खांदाळातले होतो, आम्हाला तुमच्यापेक्षा आयमाची शिव्या येतात देताना, समजलं काय? तेव्हा पुन्हा एकदा प्रयोग झाला असा तर शिवीगाळ आम्हाला पण करता येते, एवढं लक्षात ठेवा। आमदार आमचे वडील पण होते, पण आम्ही सुसंस्कृत, आम्ही वडील आमचे संस्कार आमच्यावर केले आहेत चांगले, पण आम्ही शिवीगाळ करत नाही, तर आम्हाला शिवीगाळ करता येते। रोहा तालुक्यातील पुगाव ऐनवहाळ राजखालाटी मार्गावर गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला। मालाने भरलेला मालवाहू ट्रक वळण रस्त्यावर पलटी होऊन 50 वर्षीय जेतू मखवाना याचा जागीच मृत्यू झाला, तर 4 हमाल गंभीर जखमी झालेत। कोलाड पोलिसांच्या माहितीनुसार चालकाने वळणावर गाडी कच्च्या रस्त्याकडे नेल्यानं ट्रक चिखलात खचून पलटी झाला। मृताच्या अंगावर रेतीच्या गोण्या पडल्यानं जागीच त्याचे प्राण गेले। जखमी संतोष कोकाटे, प्रफुल्ल मगर, ज्ञानेश्वर साळवे आणि संजय चोरगे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते घटनास्थळी दाखल झाले। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कदम पुढील तपास करत आहेत।
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर इनरव्हिल क्लब ऑफ पेण यांनी एक हृदयस्पर्शी उपक्रम राबवत पेण पोलीस स्टेशनमधील पोलीस बांधवांना स्नेहाची राखी बांधली। संस्थेच्या 26व्या वर्षाचे सातत्य राखत रक्षण करणाऱ्या खाकी वर्दीतील वीरांना प्रेमळ बंधनाची भेट देण्यात आली। या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक संदीप बागोल, उपनिरीक्षक सुनील चव्हाण, महिला उपनिरीक्षक वेंगुर्लेकर यांसह पोलीस कर्मचारी आणि इनरव्हिल क्लबच्या प्रेसिडेंट सोनाली पाटील, तन्वी हजारे, राधा राणे, निशिगंधा गुंड, भावना पगारे, मेघना चव्हाण आणि रुची महालकर उपस्थित होत्या। या उपक्रमातून रक्षणकर्त्यांप्रती कृतज्ञता आणि आदराचा संदेश देण्यात आला आहे। नवी मुंबईतील यशस्वी आणि समाजोन्मुख उद्योजक पी खार पाटील यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त चिरनेर येथे ऐतिहासिक भूमीत भव्य सोहळा पार पडला। नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर परशुराम धाकू खार पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी खार पाटील यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित पांडुरंग वारी या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाला आमदार महेश बालदी, JM म्हात्रे, ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। सांस्कृतिक कार्यक्रमात शाहीर वैभव घरत आणि गायक मोहन फुंडेकर यांनी रंगत आणली। शिक्षण, ग्रामीण विकास आणि सांस्कृतिक परंपरेला बळ देणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरला आहे। कसं आहे की आता जवळजवळ 2200 स्टुडंट या शाळेत आहेत। आता पुढे कॉलेजसाठी मुलांना 15 किलोमीटर जावं लागतं आणि त्यांचे ते सगळे एफर्ट्स आहेत ते वाचतील। दुसरी गंमत म्हणजे कसं आहे, इथे जाऊन जाणते आमचे आमदार आहेत, 2 जाणते आमदार मी म्हणतो त्यांना, कारण इतकं आमदारांचं कुठलंच काम नाही आहे। महेश शेठचं बघितलं तर एकदम जाणता राजा म्हणतात तसं जाणता आमदार, आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक सूचना, रस्ते असो, हे बाकी सुविधा असो, खूप त्यांचा ॲटिट्यूड असतो सगळ्या बाबतीत। तर ते मनात धरून आम्ही इथे सिनियर कॉलेज सुरू करायचं आर्ट सायन्स म्हणून सुरू केले आहे। त्याच्या सगळ्या परमिशन्स वगैरे आता रेडी आहेत, म्हणजे ते ॲक्च्युली वर्ग हे पुढच्या ऑगस्टला सुरू होते। आणि गावाच्या दृष्टीने बघितलं ना तर गाव हे आमचं मर्यादित कार्यक्षेत्र म्हणून आम्ही ते मानतो। म्हणजे याच्यामध्ये मर्यादित कार्यक्षेत्रामध्ये अमर्यादित काम करायचं। आता गावातला रस्ता असो, गावातले सगळे रस्ते असो, गावातले देवळं असो, आम्ही सगळे शिष्यबद्दल केलं। आता महाराजांचं आम्ही 15 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी तिथे आम्ही 25-30 लाख रुपये खर्च केला, पण आता रिसेंटली आता या महिन्यात आम्ही ते एकदम शिष्यभूषण करणार आहोत आणि त्याच्यासाठी शेड वगैरे असं पूर्ण करणार। हां, तर ही सगळी संकल्पना आम्हाला कसं आहे की आपण कुठेतरी दानधर्म करा, मंदिरं बांधणं असं नाही आहे। तर कंपनीचा जो प्रॉफिट आहे त्यातून आपण समथिंग इकडे सगळं डायव्हर्ट करायचं। आमच्याकडे मिनिमम फी घेतली जाते, एकदम कोणाची ओव्हरहेड नसते, नो कंप्लेंट्स, नो हे असं आहे। आणि जवळजवळ 100 टीचर्स आहेत दोन्ही। तर ही सगळी संकल्पना या जोडीला काय आहे, या जोडीला अजब हे आमचे सगळे मित्रमंडळीचे, आता हे बाबूजी आहे इंटरनॅशनल फ्रूटवाले, तर यांचं जे काम आहे खूप काम आहे, यांच्या सुद्धा 10-15 शाळा जिकडे। रत्नागिरीत नारळी पौर्णिमेनिमित्त मच्छीमार बांधवांनी दर्या राजा शांत हो अशी प्रार्थना करत दर्याला नारळ अर्पण केला। ही परंपरा तब्बल 54 वर्षांपासून अखंड सुरू असून आजही ती उत्साहात पाळली जाते। यावेळी रत्नागिरी पोलीस दलाकडून सोन्याचा नारळ पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते दर्याला अर्पण करण्यात आला। नैसर्गिक आपत्ती आणि संकटापासून रत्नागिरीचे रक्षण व्हावे या उदात्त हेतूने हा सोहळा साजरा करण्यात येतो। कार्यक्रमात मच्छीमार बांधवांसोबत नागरिकांची मोठी उपस्थिती होती आणि संपूर्ण किनारपट्टी भक्तिभाव आणि जल्लोषाने नटली होती। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती।
यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.